नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवूया बघा सोयाबीनचा एकदम झटपट आणि हेल्दी असा पुलाव। तूप घ्यायचे। आता माझं पूर्ण तूप टाकलं ना तर मुलांना स्मेल येईल आणि तूप टाकलं कळल्यावर ते खाणार नाहीत, त्यामुळे मी अर्ध तेल आणि अर्ध तूप घेतले। राई टाकायची, राई छान तडतडून देऊया। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या अशा ठेचून घेतल्या का। त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग टाकूया, कढीपत्ता। ही फोडणी आपल्याला छान अशी परतून घ्यायची, म्हणजे खिचडीला कसं फ्लेवर खूप छान येतो। एकदम मस्त अशी फोडणीला हे बसलं पाहिजे ते बघा, मस्त परतली आता। त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलाय, कांदा छान परतला की एक टोमॅटो टाकायचे आणि टोमॅटो पण आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचे। टोमॅटो 1-2 मिनिटं परतले बघा। आणि इथे आता आपण ही मुगाची डाळ घेतलेली आहे, तर 2 चमचे एवढी ही मुगाची डाळ आहे। तर ही डाळ फक्त धुवून नाही टाकली, म्हणून ही धुवून वाळवलेली डाळ आहे, तर त्यामुळे मी आता छान अशी बरणीत भरून ठेवली होती। त्यानंतर 2 बटाटे घेतलेत बघा, आणि 2 चमचे म्हणजे थोडीशी शेंगदाणे टाकूया आपण। माझ्या मुलांना शेंगदाणे खिचडीमध्ये खूप आवडतात, तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर आपण इथे सोयाबीन अर्धा तासापूर्वी भिजत ठेवली होती, आणि बघा मस्त अशी सोयाबीन आपली भिजली। त्याचं पूर्णपणे पाणी असं पिळून घ्यायचं आणि पूर्ण सोयाबीन आपल्याला याच्यामध्ये टाकायची। त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकूया, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। आणि आपण अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकला बघा। तुम्ही याला म्हणजे खिचडीचा पुलाव पण बोलू शकता, सोयाबीन पुलाव पण बोलू शकता। आपण खिचडी आता पुलाव हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आपण कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले बघा, तर तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता। जेवढे होते त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आपल्याला। त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे आणि आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 पूर्णपणे थंड झालाय, तर इथे बघू शकता एकदम मस्त असा आपला हा पुलाव, यात खिचडी तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता। तर तयार झालं आहे, गरमागरम असं सर्व करायचं पापड लोणच्या बरोबर। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।